नेहमी 30 उपासाची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने सरळ सोपी आणि त्याहून चविष्ट अशी खिचडी करून बघा। उपासाच्या दिवशी 2 घास नक्की जास्त खाल। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया। तर सर्वात पहिला आपल्याला आदल्या रात्री आपल्याला शाबू तांदूळ भिजत घालायचे आहे। शाबू तांदूळ 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याला भिजत ठेवायचं आहे। रात्रभर एकदम छानसं भिजून झाल्याच्या नंतर ना अशा पद्धतीने मस्तपैकी शाबू तांदूळ फुलून येतील, मस्तपैकी भिजले गेलेले आहे। तर 2 बटाटे मी इथे शिजवून घेतलेला आहे। 3 ते 4 चम्मच मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। त्याचबरोबर मिरचीचं ठेचा घेतलेला आहे। तर आता ठेचा आपण कसा बनवायचा ते बघूया। तर मिक्सरचं भांड घेऊया, त्याच्यामध्ये 7 ते 8 किंवा तुमच्या चवीनुसार तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर इथं ऑप्शनल आहे, तुमच्या इथं उपासाला कोथिंबीर नसेल चालत तर नाही टाकलात तरी चालेल। तर इथं असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं असं दरदर असं वाटून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं वाटून झालेलं आहे। तर मी इथे कढई तापवण्यासाठी ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये लागेल तेवढं किंवा 3 ते 4 चम्मच मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडाक्याने गरम झाल्याच्या नंतर ना जे आपण मिरचीचा ठेचा तयार केला होता तो घालून घ्यायचा आणि साधारणपणे 5 ते 10 मिनिटं हलवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला शिजलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत। बटाटे सुद्धा आपल्याला चांगले 5 ते 10 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यावरती आपण झाकण मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता 10 मिनिटांनंतर आपले बटाटे बघा चांगले व्यवस्थित वाफवून झालेले आहेत, व्यवस्थित सगळे एक एक बघा सुटलेले आहेत। आता ह्या स्टेज मध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारण 5 मिनिटं हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला शाबू तांदूळ टाकून घ्यायचा आहे। शाबू तांदूळ टाकल्याच्या नंतर साधारण 5 मिनिटं पूर्ण एकजीव करूस्तोवर मी हलवून घेणार आहे। लगेचच त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच साखर घातलेली आहे। साखर ह्याच्यासाठी घातलेली आहे की खिचडी जास्त काळ आपली मऊ पाहिजे, कडक नाही झाली पाहिजे। त्याच्यानंतर लगेच मी शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे आणि मस्तपैकी एकजीव करून घेणार आहे। तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे, तोपर्यंत आपला सगळा मसाला एकजीव सगळा शाबू तांदूळला लागत नाही तोपर्यंत। 5 मिनिटं हलवच्या नंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटं आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर आपण पुन्हा हलवून घेऊया। बघा मस्तपैकी उपास मऊ लुसलुशीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे। उपासाच्या दिवशी खिचडी खाल ना तर नक्कीच सांगते 2 घास तुम्ही एक्स्ट्रा खाल। तर अशा पद्धतीने मी इथे खिचडी पूर्णपणे तयार केलेली आहे। मी सर्विंग डिश मध्ये सर्व करून घेते। तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलेला नसेल तर लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती।